नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो होतो नाशिकला इयर शो बघायला आणि छान खूप मोठा कार्यक्रम होता आणि मस्त आम्ही सगळेजण चाललो होतो आणि दुगावपासूनच एंट्री होती, त्यामुळे खूप गर्दी होती. आमचे पासेस येत होते, त्यामुळे आम्ही बसलो होतो थोडा वेळ आणि इतकी गर्दी होती का एंट्री कोणालाच देत नव्हते, फक्त पासेसवाल्यांनाच एंट्री देत होते. आणि मग आम्ही थोड्या वेळ बसलो. त्यानंतर मग माऊची बघा मस्ती चालू आहे कशी. तिला होतं कधी जायचं आणि कधी नाही. आणि मग मस्त थोड्या वेळ बसलो आणि माऊ मॅडमची ते चालू होती मस्ती. कुठे गेलं तरी तिला मस्ती तिची कंपल्सरी असते आणि ती इथे मस्त टेडीसोबत खेळत होती. आणि मस्त आम्ही बसलो थोड्या वेळ, आमचे पासेस येत होते त्यामुळे. आणि खूप गर्दी होती, त्यामुळे मग आम्ही वाट बघत बसलो पासेसची. आणि त्यानंतर मग आमचे पासेस आले आणि मग आम्ही निघालो. आम्हाला एंट्री भेटली आणि मग आम्हाला मधी सोडलं. आणि तुम्ही बघू शकता पार्किंगला किती मोठी जागा केली आहे आणि पूर्ण गर्दी होती, खूप गर्दी होती. त्यानंतर परत आमचे पासेस चेकिंग झाले आणि मग आम्हाला मध्ये एंट्री दिली. थोड्या वेळ आम्हाला थांबवलं त्यांनी आणि मग तुम्ही बघू शकता खूपच गर्दी होती आणि लांब लांबून खूपच शाळेंचे विद्यार्थी आले होते आणि असं चेकिंग चालू होती पासेसची. त्यानंतर आम्ही मध्ये गेलो आणि त्यांनी खूपच छान बसण्याची व्यवस्था केली होती. जशी पाहिजे तशी काय अजून गर्दी झाली नव्हती. आणि माऊ मस्त बघत होती काय चाललं आहे, मी कुठे आली आहे नेमकी. आणि मस्त मग आम्ही बसलो आणि मस्त थोड्या वेळ फोटो वगैरे काढले. आणि मस्त माऊची इकडे चालू होती मस्ती. तिला असं काही असलं का तिला छान मज्जा येते आणि तिचं छान ती खेळत होती.
त्यानंतर आम्ही मस्त फ्रूट्स खाल्ले. खूप फ्रूटचे स्टॉल लागलेले होते, पण मग आम्ही फ्रूटच घेतले. आणि कारण की आम्ही घरून नाश्ता करून आलेलो होतो आणि माऊला पण टिफिन आणलेला होता. त्यानंतर ना शाळेच्या मुलांचे इकडे डान्स कॉम्पिटिशन ठेवले होते. सगळे शाळेतले मुलांना मिळून डान्स करायला लावला होता आणि शाळेतल्या मुलांसोबत मोठाले पण डान्स करत होते आणि मस्त एन्जॉय करत होते. आणि तुम्ही बघू शकताय किती डान्स चालू होता, सगळे एन्जॉय करत होते मस्त. आणि नंतर खूपच गर्दी झाली होती. बघता बघता पूर्ण ग्राउंड भरून गेलं आणि सगळे शाळेचे जे विद्यार्थी होते ते खूप एन्जॉय करत होते. कार्यक्रम थोडासा लेटच झाला, कारण की 10चा टाईम दिलेला होता आणि 12 वाजता चालू झाला. त्यामुळे थोडंसं लेट झालं होतं आणि ऊन पण नंतर खूप लागायला लागलं होतं. वातावरण खराब होतं, त्यामुळे खूपच दुःख होतं. त्याच्यामुळे थोडा वेळ उशीर झाला आणि मस्त तोपर्यंत डान्स करत होते सगळे आणि खूप लेट कार्यक्रम चालू झाला आणि मग खरंच खूप छान होता. क्योंकि आपको कहीं से भी भारतीय वायुसेना के जवान दिखाई देंगे, सपनों से बातें करते हुए, तिरंगा लहराते हुए भारतीय वायुसेना के एक खूबसूरत चक्र बनाते हुए भारतीय वायुसेना के जवान भारतीय तिरंगा बनाते हुए जोरदार पीछे करिएगा। त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो आणि तुम्ही बघू शकता खूपच ट्रॅफिक होती गाड्यांची. त्याच्यामुळे मग आम्ही थोड्या वेळ बॅक वॉटरला गेलो आणि मस्त असे फोटो वगैरे काढले. इतका छान वातावरण होतं आणि मस्त अशा वातावरणात आम्ही मस्त बसलो आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त पाणीच पाणी होतं सगळीकडे. आणि मस्त आम्ही फोटो काढले आणि मस्त असे थोड्या वेळ बसलो. माऊ म्हणत होती मला पाण्यात जायचे आणि तिची मस्ती काही संपत नव्हती आणि मग ती मस्त पाण्यात दगड टाकत होती आणि तिला मज्जा येत होती. आणि मस्त त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. असा होता आजचा व्लॉग. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.